कोकणी माणूस कामाधंदा मुंबईत येता आणि मुंबईत इल्यानंतर कधी कधी सुट्टी मिळत नाही म्हणून तो कधी कधी शिमग्यावर जाऊ नाही शकत. पण ती पालखी जी आमच्या गावात म्हणजे आमच्या घरात येता ती सन्माननीय नगरसेवक महादेव शिवगण साहेब यांनी या आमच्या घाटल्याच्या घरात आणली आणि त्यामुळे ज्यांना ज्यांना गावात जाता इला नाही त्यांना स्वतः इथे ती पालखी पाहायला मिळाली, नाचवायला मिळाली. त्याबद्दल मी खरोखर त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या मैदानामध्ये अशा बऱ्याच स्पर्धा झालेल्या होत्या, पण अशी काही ती स्पर्धा आपण भरवू शकतो ही संकल्पना मनात येणं नव्हे, ती राबवणं नव्हे, ती यशस्वी करणं यासाठी परशुरामाचं काळीज लागतं. आणि ज्या व्यक्तीच्या नावात महादेव, त्यांच्या वडिलांच्या नावात शंकर आणि आडनावात शिव आहे, त्यांनाच ही शक्ती असू शकते. धन्यवाद साहेब. शिमगा हा आमचा सण आहे, शिमगा आमचा सण आहे, पण तो मुंबई साजरा करण्यासाठी एकच माणूस पुरेसा आहे, ज्यांचं नाव महादेव शिवगण आहे. युवा चेंबूर प्रतिष्ठानचे धडाधडीचे युवांचे प्रेरणास्थान चेंबूरचे आमचे माधवजी शिवगण नगरसेवक या जो पालखी नाचवण्याचा कार्यक्रम आणि असे कोकणातले वेगवेगळ्या स्पर्धा चेंबूरमध्ये आयोजन करायचं काम लोकांची सेवा एक नगरसेवक नात्याने करत असताना चेंबूर युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमातून लोकांपर्यंत एक कार्यक्रम नेणं, लोकांची सेवा करणं हा प्रतिष्ठानचा कार्यक्रम ते गेले कित्येक वर्ष राबवत असतात. आणि त्या प्रत्येक कार्याला एक त्यांचा सहकारी म्हणून एक आम्ही आवर्जून उपस्थित असतो. आज सुद्धा बक्षीस समारंभाला त्यांनी वेळात वेळ काढून यायला सांगितलं होतं आणि त्यासाठी आम्ही आलोय. कोकण वासियांचा कोकणातला हा उत्सव मोठ्या प्रमाणात असतो पालखी नाचवणं, आणि ह्या मुंबईत ठराविक ठिकाणी हा उत्सवाच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. चेंबूरमध्ये त्याचं योगदान आमचे शिवणजी साहेब त्यांच्या माध्यमातून होत असतं. मी त्यांना शुभेच्छा देईन की असेच कोकणातले उत्सव खेळ मुंबईकरांना चेंबूरकरांना आपल्या माध्यमातून दिसते. त्यांच्या या कार्यास माझ्या खूप खूप शुभेच्छा. खरं तरी घाटलेवासियांसाठी पर्वणी आहे की आज इथे आपण युवा चेंबूर प्रतिष्ठानतर्फे आमचे सहयोगी नगरसेवक महादेवजी शिवगण साहेब यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दरवर्षी ते शैक्षणिक सामाजिक कार्यक्रम घेत असतात. आणि या घाटल्या गावात त्यांनी कार्यक्रम आज इथे घेतलेला आहे. आणि खरंच पूर्ण कोकणातली लोकांना आपण मुंबईकरांचा हे खेळ दाखवतोय. खरंच त्यांना शुभेच्छा. त्यांनी असेच कार्यक्रम घेत जावे आणि आम्हाला इथे बोलवतात, सत्कार करतात, त्याबद्दल आमचे धन्यवाद. महिलांसाठी खरं तर ते मोबाईल सोडून हे बघणं खूप चांगलं आहे. असे कार्यक्रम व्हायला पाहिजेत. महिला घरातून येऊन ते कार्यक्रम बघतायत, नाहीतर हल्लीची पिढी काय झाले मोबाईलमध्ये गुंग झाले. पण ह्या कार्यक्रमात द्वारे आज इथे येऊन आपला आनंद आपलं हे करत असतात. धन्यवाद. आपण गेले 5 वर्ष युवा चेंबूर प्रतिष्ठानच्या वतीनं कोकणातील पालखी नृत्य आणि ढोल वाद्य पथक यांच्या स्पर्धा आपण आयोजित करत असतो. सुमन नगरला 2-3 वर्ष केलं आपण, 1 वर्ष आरशेपला केलं आणि यावर्षी आपण घाटल्यात करतोय. घाटल्यातला खूप चांगला कार्यक्रम या घाटल्या रहिवाशांनी सगळ्यांनी खूप चांगला त्याचा मनमुराद आनंद घेतला आणि चांगली उपस्थितीमध्ये आजच्या स्पर्धा झाल्या. सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या स्पर्धेसाठी इथे आले, मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि डेकोरेटर यांनी आम्हाला स्टेज आणि कालच्या एका दिवसाच्या ह्याच्यात त्यांनी आम्हाला इथं उपलब्ध करून दिलं. मी त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि जे संघ कोकणातून आले आणि या ठिकाणी आपली कला सादर केली त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. ते आपली कोकणातली एक प्रथा परंपरा जोपासतायत, मुंबईत राहून सुद्धा चांगल्या पद्धतीने ते जोपासतायत, याचा खरंच एक आनंद आहे. आणि म्हणूनच आपण ती जोपासण्याचा एक उपक्रम, छोटासा प्रयत्न आपण युवा चेंबूर प्रतिष्ठानच्या वतीने करत असतो. आणि आज या ठिकाणी आपण पाहिलं की खूप जोशपूर्ण उत्साहात या ठिकाणी आजच्या स्पर्धा संपन्न झाल्या. चेंबूर युवा प्रतिष्ठान आज 15 वर्षापासून आमचं आहे. आमचे माननीय महादेव शिगवणजी जे 3ऱ्यांदा निवडून आले नगरसेवक म्हणून, ते नेहमी
वर्षांनी म्हणजे नेहमी वर्षातून 3-4 वेळा तरी काही ना काही कार्यक्रम आमचे असतातच. मी चेंबूर प्रतिष्ठानची सदस्य आहे, आमच्या दुसऱ्या सुद्धा आहे, श्रुतिका आहे, अजून सुद्धा आमच्या मोठा ग्रुप आहे आमचा. आणि आता हा जो प्रोग्राम पालखीचा चालू झाला, मी स्वतः चिपळूणची आहे, कोकणी आहे, त्यामुळे मी अवसून आणि मला फार आनंद होत आहे की कोकणातला काहीतरी आपलं एक उत्सव आपल्या इथे होत आहे. आणि आम्ही आमचे मोठे बंधू आमचे दादा महादेव शिगवण यांनी हे चालू केलेलं आहे. आणि आणखीन कोकणातले काही कार्यक्रम आहेत त्या आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि करणार. यावेळेस खूप मोठ्या उत्सवाने घाटला गावामध्ये झालेला आहे हा. आणि खूप उत्साहाने आमच्या महिला कोकणातल्या सगळ्या बाहेर पडल्या, सगळी कामं उरकून वगैरे. आणि उत्सवाने जेव्हा म्हणजे आमचा शिमगाचा सण असतो, शिमगा आणि गणपती आमचं जे मेन कोकणातला सण असतो, त्याच्या ह्याच्याने अजून आम्ही सगळी मुंबईतली कामं सोडून आम्ही गावी जात असतो. तिथे 15 दिवस 10 दिवसामध्ये आम्ही गावी जात असतो आणि आमचे घर बीर सजवून वगैरे आम्ही मोठा उत्सव तर करायचो. कारण पालखी ही जी असते ती आमच्या देवीची असते आणि प्रत्येक घरामध्ये ती जात असते. आणि त्या प्रत्येक घरातला जो उत्सव असतो आमच्या, रांगोळ्या काढणे, परत चांगलं गोडधोड करणे वगैरे, पूर्ण गाव जेवण असतं, ते आमचं भरपूर उत्सव. आणि यावेळेच्या म्हणजे ज्या कोकणी निवासिनींना जाता येत नाहीये, तर हा जो उत्सव आहे तर तो आम्ही एन्जॉय करतो. ती मजा आम्ही मुंबईत राहून आम्ही ती करतो आहे. खूप खूप धन्यवाद. आम्ही शिगवण दादांचा आम्ही खूप धन्यवाद. कोकणी जे लोक आहेत आमच्या इकडे मुंबईतली, त्यांचा आम्ही खूप धन्यवाद करतो की हा उत्सव चालू केला. 5 वर्ष झाले याला. आणि हा उत्सव असाच आम्ही सतत आणखीन मोठ्या जोमाने आम्ही चालू करणार. त्याच्यामध्ये आम्ही महिलांचा पण सहभाग आता आमचा विचार चालू आहे, कारण आमच्या कोकणामध्ये महिला सुद्धा पालखी नाचवत असतात. आमच्या म्हणजे म्हातारे असो, जवान असो, म्हणजे जे काय आहे ते करतात. म्हणजे माझ्या तरी गावी आम्ही हे करतो, एन्जॉय करत असतो तसं त्या पद्धतीने. मला खूपच आनंद आहे की महादेवजींबरोबर आम्ही 15 वर्ष युवा प्रतिष्ठानमध्ये काम करतोय आणि महादेवजी नेहमीच काहीतरी वेगळं, आणि ते पण पूर्ण त्यांनी कोकण आम्हाला चेंबूरमध्ये आणून दाखवलं. ते खूप महत्वाचं झालं. आणि सगळे जे पार्टिसिपेट करणार होती ती मुलंही खूप उत्साही होती. असं वाटत होतं की आम्ही पण जाऊन नाचावं तिकडे. एवढं छान त्यांनी जे केलं, परफॉर्मन्स खरंच खूप छान आहे. आणि महादेवजींनी नेहमीच असं काहीतरी वेगळं वेगळं करत राहावं आणि त्याच्यात आमचा नेहमी मोलाचा साथ असणार त्यांना. धन्यवाद. ही आमची कोकणची कला आहे आणि पालखीला हे आमच्याकडे सादर केलं जातं. जे आमचा देव आहे, जो आमचा कुलदैवत, तो आमच्या कोकणात सर्वांच्या घरी येतो. आणि याची जेवढी मंडळी ही कोकणवासी आहे आणि आम्ही आमचा कोकणातला देव, भले लोक गावाला कोकणात गेले नाहीत पण त्या रूपाने पालखी नाच बघायला आलेले आहेत. खूपच छान आहे. आपल्या कोकणची परंपरा मुंबईमध्ये पण जपली जाते, याचा आम्हाला खूप आनंद आहे. एकदम जबरदस्त कोकणची कला आहे. खूप छान कोकणच उतरलं. खूप खूप धन्यवाद महादेव सर. एकदम चांगला गेला कार्यक्रम, मस्त गेलाय, एकदम नंबर लोकांना कळायला पाहिजे की संस्कृती काय आहे कोकणची ती. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान आहे, छान. कोकणामध्ये काय आपले नेहमीच चालू असतात. नाही, कोकणामध्ये आम्ही आता मांडावर आहोत, आमच्या होलदोच्या मांडावर आम्ही उभ्याच बघतो प्रोग्राम. खूप छान वाटते, कारण आमच्या गावी पण असा खेळ असतो, गावाला गेल्यासारखं वाटलं. हो, खूप चांगलं केलंय. बरं वाटलं, गावाला जायला भेटलं नाही पण इथे बरं वाटलं आम्हाला बघून. हा बस, आनंद वाटला. छान वाटलं. आपल्या गावचे रत्नागिरीचं आहे, चांगलं वाटलं, छान लागलं. खूप आनंद आहे. आणि ज्यांना गावी जाता येत नाहीये त्याला पण हे बघायला मिळतं, म्हणजे खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि माधव साहेबांनी प्रोग्राम इथे केला ना आयोजित, ते एकदम मन भरून आलंय अक्षरशः. काय छान वाटतंय. गावी नाही जायला मिळालं, इथे तरी पाहायला मिळालं ना, बस तेवढंच मोठे महत्व आहे. हो, चांगलं वाटतंय, कारण आम्हाला अशी अपेक्षा होती आम्हाला इथे यायला मिळेल. आमचं भाग्य समजतो आम्ही. धन्यवाद. चांगली गोष्ट आहे, कारण आम्ही कोकणामध्ये हे दाखवतो असं की आमची कला मुंबईमध्ये आम्ही चांगला प्रयत्न करतोय की सगळ्यांना एक समजेल की कोकणामध्ये शिमगोत्सव कसा असतो, तेच नृत्य आम्ही इथे मुंबईमध्ये सादर करतोय. इथे आल्याबद्दल आम्हाला हे प्रदर्शन दाखवल्याबद्दल खूप म्हणजे आनंद होत आहे आम्हाला.
नमस्कार. मी पण कोकणातून असल्यामुळे हा कार्यक्रमाची खूप मला आवड आहे आणि सुरुवातीचा जो संघ नाचला त्यामध्ये मी सुद्धा प्रदर्शन केलेलं आहे. जे काही लोक आहेत ती शिमग्यासाठी गावी नाही गेली त्यांच्यासाठी प्रत्यक्षात इथे हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे असंच म्हणता येईल. खरोखर असं वाटतं की घाटला नसून हे कोकणच आहे. खूप सुंदर असं आयोजन केलं आहे शिमग्याचं. असं वाटतं की आमच्या कोकणामध्ये आम्ही हे चेंबूरचं ह्या कोकणच असं आम्ही समजतोय आणि हे घाटला हे पूर्ण हे कोकणवासींचं आहे. तर छान सर्व व्यवस्थित पार पडले, एकदम उत्तम चांगल्या गोष्टी पार पडले. खूप चांगला उपक्रम आहे हा. शिवगण साहेबांनी चांगला उपक्रम चालू केला आणि हा उपक्रम वर्षानुवर्ष चालू राहावा अशी आमची विनंती आहे. असं वाटतं की आज आम्ही आमच्या गावी आलोय, कोकणामध्ये आलो असं आम्हाला वाटतंय. खूप चांगलं सादरीकरण केलंय. आतापर्यंत जेवढे काही ढोल पथकाने सादरीकरण केलंय खूप उत्तम आणि खूप चांगलं सादरीकरण केलेलं आहे. त्याबद्दल महादेव शिवगण साहेब यांचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. मस्त वाटतं आम्हाला. खूप कोकणामध्ये आल्यासारखं वाटतं आम्हाला. खूप छान खूप सादरीकरण छान केलेलं आहे आणि आम्हाला काहीतरी नवीन बघायला भेटलेलं आहे आणि बघताना एवढी मजा येत आहे की सगळे पब्लिक पण पूर्ण मजा घेत आहे त्याची. आणि जी काय कोकणातली परंपरा आहे ती इथे बघायला भेटली त्या करून हे सगळ्यांचे धन्यवाद. बरं वाटतं, आनंद वाटतो. खूप छान आयोजन केलेलं आहे आणि मी स्वतः राजापूरची आहे. माझ्या तालुक्यातली सगळी पथकं इथे आलेली आहेत पालखीची, त्यामुळे खूप आनंद झालाय. सुंदर आयोजन केलेलं आहे. शकत नाही तो पालखीचा सोहळा इथे सगळे जण बघतायत, त्यामुळे सगळे जे बघायला आले त्यांचे सुद्धा आणि आयोजकांचे सुद्धा खूप खूप आभार. खूप छान वाटतंय. खूप छान आहे. आपली कोकणाची परंपरा त्यांनी जपली आहे. आताच आपला शिमगा होऊन गेला तर काही लोकांना गावाला जाता नाही आलं, त्यांच्यासाठी पर्वणी आहे की त्यांना हे छान कार्यक्रम बघायला मिळेल. हो झालं पाहिजे, म्हणजे काय आपली कोकणाची संस्कृती सगळीकडे प्रसिद्ध झालीच पाहिजे ना. प्रथमच आम्ही युवा चेंबूर प्रतिष्ठान आणि महादेव शिवगण साहेब आणि त्यांच्या टीमचा आभार व्यक्त करेन की जेणेकरून कोकणमध्ये जे गावाला शिमग्याला जाऊ शकले नाही त्यांच्यासाठी हे पालखी नृत्य त्यांनी उपलब्ध करून दिलं. हा घाटला चेंबूर संपूर्ण कोकणातली लोक जास्त प्रमाणात राहतात आणि त्यांना हा आनंद लुटता आला. त्याबद्दल चेंबूर प्रतिष्ठान आणि शिवगण साहेबांचा लाख लाख आभार. काय आहे पालखी नृत्यामध्ये आपण कोकणातली लोक किंवा कोकण हे प्रभू रामचंद्राचं भूमी आहे, त्याच्यामुळे खूप बरं वाटतंय की आपली जी राम सीता आहे आणि हनुमान आहे त्यांना प्रत्यक्ष तिथे घेऊन आले, पालखी घेऊन आले, त्यामुळे खूप बरं वाटतंय नाचलेलं. जिथे खरंच कोकण बसल्यासारखं वाटत आहे. इथे श्री महादेव शिवगण साहेब यांच्यामुळे घाटलागाव चेंबूर येथे खरंच आम्हाला कोकण बसल्यासारखं वाटतंय. आम्हाला आमच्या कामामुळे किंवा जॉबमुळे किंवा लहान मुलांच्या शाळेमुळे आम्हाला कोकणात जाता येत नाही कधी कधी, तर कोकणातले 15 दिवस आमचा शिमगा असतो तो नाही, पण आम्हाला इथे काही क्षण जगायला भेटतात. खरंच शिवगण साहेबांचे आम्ही खरंच आभार मानतो आणि कोकणची परंपरा जपण्यासाठी असे प्रोग्राम मुंबईमध्ये व्हायला पाहिजेत खरंच. आणि कोकणची कला आणि परंपरा संस्कृती इथे चेंबूर येथे आम्हाला बघायला भेटते. खरंच आम्ही धन्य झालो. युवा चेंबूर प्रतिष्ठान आयोजित भव्य पालखी नृत्य हे जे आयोजन केलं आहे ते एकदम अत्यंत उत्तम असं नियोजन आहे आणि दरवर्षी याप्रमाणे नियोजन हवं आहे. कारण काही चेंबूरच्या लोकांना जॉबमुळे गावात जायला मिळत नाही आणि या पालखीचा आनंद लुटता येत नाही. त्यामुळे यावर्षी जे आयोजन केलं आहे चेंबूर प्रतिष्ठानने ते चांगलं आयोजन केलं आहे आणि दरवर्षी असे आयोजन करावे अशी त्यांना शुभेच्छा देतो आम्ही. महादेव शिवगण यांनी हा जो कार्यक्रम केलाय तो खूपच छान आहे आणि ज्यांना गावी जाता आलं नाही शिमगा उत्सवाला त्यांच्यासाठी हा खूप कार्यक्रम छान आहे. तसंच
शिमगा उत्सव हा म्हणजे असं वाटतं की आम्ही कोकणातच आलोय आणि हा कार्यक्रम बघतोय असं आम्हाला फील येतोय हा कार्यक्रम बघताना. आम्ही प्रथम घाटल्यामध्ये हा पालखी सोहळा जो साजरा केलाय महादेव शिवगण साहेब यांनी जो अप्रतिम म्हणजे डोळ्याचे पारणे फिरण्यासारखं आलंय. आणि पालखी नृत्य म्हणजे काय, आज जर असं वाटतंय की आपण कोकणामध्ये आज मुंबईमध्ये आहे तर वाटतच नाही. आपण राजापूर लांजा या भागामध्ये म्हणजे तालुक्यामध्ये हा कार्यक्रम चालू आहे असं आम्हाला वाटतं. आणि हे बघून ना आज काही आकाशातले देव सुद्धा खाली आले असतील तेव्हा देव आपल्या घरोघरी कोकणातले येतात. पण आज असं वाटतंय घरोघरी म्हणजे घाटल्यातल्या मैदानामध्ये आले. आणि आज आम्ही महादेव शिवगण साहेबांचा खूप मनापासून आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.